नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन याबद्दल थोडीशी प्राथमिक चर्चा केलेली आहे. आपण काय डिस्कशन केलं कालच्या लेक्चरमध्ये? ज्यावेळेस एखादा अननोन कंपाऊंड असेल, त्या अननोन कंपाऊंडवर ज्यावेळेस आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन त्याच्यावर पेनिट्रेट करतो, ते अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन तो कंपाऊंड ॲब्सॉर्ब करतो. त्या कंपाऊंडने UV लाईट ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे ते इलेक्ट्रॉन्स ग्राउंड स्टेटवरून एक्सायटेड स्टेटमध्ये जातात. या प्रक्रियेला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन किंवा इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन. बघा मित्रांनो, एक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन सध्या कुठल्या स्टेटला आहे? ग्राउंड स्टेटला आहे. ठीक आहे. ज्यावेळेस मित्रांनो आपण या कंपाऊंडवर काय इन्सिडेंट करतो? अल्ट्राव्हायोलेट लाईट ज्यावेळेस इन्सिडेंट करतो, अल्ट्राव्हायोलेट लाईट त्याच्यात पेनिट्रेट करतो, त्यावेळेस हे UV लाईट तो कंपाऊंड ॲब्सॉर्ब करतो. कंपाऊंड ॲब्सॉर्ब केल्यामुळे कंपाऊंडमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना एनर्जी मिळते मित्रांनो, आणि एनर्जी मिळाल्यामुळे ते एक्साइट होतात आणि ग्राउंड स्टेट सोडून कुठल्या स्टेटला जातात? ते एक्सायटेड स्टेटला जातात. हे जे इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन आहे याला आपण काय म्हणणार आहोत? मग इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. ही बेसिक रिॲक्शन किंवा ही बेसिक प्रोसेस होत असते. कशामध्ये? अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. मित्रांनो, काल आपण अजून चर्चा केली की किती प्रकारचे इलेक्ट्रॉन्स असतात. बरं, किती प्रकारचे बॉन्ड असतात? एक असतो सिग्मा बॉन्ड, म्हणजे सिंगल बॉन्ड असतो. सिग्मा बॉन्डमध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स असतात? सिग्मा इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर. सिग्मा बॉन्ड कोणत्या कंपाऊंडमध्ये असतो? ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे असे कंपाऊंड, म्हणजे इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हे सगळे जे आहेत ज्याच्यामध्ये फक्त कार्बन सिंगल बॉन्ड आहे, त्याच्यामध्ये कुठला बॉन्ड आहे? सिग्मा बॉन्ड. आणि असे जे कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात? ना सिग्मा इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो CH ट्रिपल बॉन्ड CH किंवा CH2 डबल बॉन्ड CH2, हा इथाईन आणि हा इथिन. याच्यात C डबल बॉन्ड C आहे, याच्यात C ट्रिपल बॉन्ड C आहे. मल्टिपल बॉन्ड आहे. ओके. मग आता हे मल्टिपल बॉन्डमध्ये त्याच्यापैकी एक बॉन्ड असतो पाय बॉन्ड, दुसरा असतो सिग्मा बॉन्ड. डबल बॉन्डमध्ये एक इलेक्ट्रॉन पाय बॉन्ड असतो, एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो, आणि दुसरा असतो सिग्मा बॉन्ड. ठीक आहे. मग अशा प्रकारचे जे कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडमध्ये कोणते कोणते इलेक्ट्रॉन्स असतील? त्याच्यामध्ये सिग्मा इलेक्ट्रॉन पण आहेत आणि कोणते आहेत? पाय इलेक्ट्रॉन्स पण आहेत. वरचं एक्झाम्पल घेऊया. किती बॉन्ड आहेत? ट्रिपल बॉन्ड. त्याच्यामध्ये 2 पाय बॉन्ड्स असतात आणि एक कोणता बॉन्ड असतो? सिग्मा बॉन्ड असतो. मग असे जे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये पण कोणते इलेक्ट्रॉन्स आहेत? सिग्मा इलेक्ट्रॉन आणि कोणते आहेत? पाय इलेक्ट्रॉन. ओके. हां, समजा अजून एक आपण कंपाऊंड एक आहे कार्बोनिल कंपाऊंड. डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड पैकी एक कोणता असतो? पाय बॉन्ड, दुसरा असतो सिग्मा बॉन्ड, आणि ऑक्सिजनवर काय आहे मित्रांनो? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणतो. म्हणून हे जे कार्बोनिल कंपाऊंड आहे मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणते इलेक्ट्रॉन आहेत? सिग्मा इलेक्ट्रॉन आहेत, पाय इलेक्ट्रॉन आहेत, आणि कोणते आहेत? नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. सो किती प्रकारचे इलेक्ट्रॉन्स असतात मग त्याच्या आपल्या या कंपाऊंडमध्ये? सिग्मा असेल, पाय असेल किंवा नॉन बॉन्डिंग, असे 3 प्रकारचे इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. नॉर्मल स्टेटला आता सपोज हा कंपाऊंड आहे CH2 डबल बॉन्ड CH2, याच्यात कोणते इलेक्ट्रॉन्स आहेत? सिग्मा इलेक्ट्रॉन आणि पाय इलेक्ट्रॉन. हे कसे असणार? सुरुवातीला ग्राउंड स्टेटला असणार आहे, बरोबर. पण ज्यावेळेस याच्यावर UV लाईट ॲब्सॉर्ब करू आपण, UV लाईट त्याच्यावर इन्सिडेंट करू, त्यावेळेस हे जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहे किंवा पाय इलेक्ट्रॉन्स आहे ते काय होणार आहेत? एक्साइट होणार, आणि ते कुठे जाणार आहे? त्यांच्या अँटी बॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये जाते.
ग्राउंड स्टेट म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि एक्साइटेड स्टेट म्हणजे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रान्झिशन होऊ शकतात ते बघू आपण आता. मित्रांनो बघा, दोन स्टेट आहेत कोणकोणत्या. ग्राउंड स्टेट, त्याला आपण काय म्हणतोय, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि त्याच्या वरची नेक्स्ट कोणती असते, हायर एनर्जी स्टेट कोणती असते, एक्साइटेड स्टेट, त्याला आपण म्हणतो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बरोबर आहे. नॉर्मली जे सगळे कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंड्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इनिशियली कोणत्या स्टेटला असतात, ग्राउंड स्टेटला असतात. बरोबर. आपण कोणकोणते इलेक्ट्रॉन्स आहेत त्या ठिकाणी, सिग्मा इलेक्ट्रॉन आहे, पाय इलेक्ट्रॉन आहेत आणि कोणते आहेत, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. ठीक आहे. सपोज एखादा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये फक्त सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत. मग अशा कंपाऊंडला समजा आपण UV लाईट एक्साइट केला तर सिग्मा इलेक्ट्रॉन कोणत्या स्टेटमध्ये जातील, एक्साइटेड स्टेटमध्ये. म्हणजे सिग्माचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, सिग्मा कुठे जम्प केलाय, सिग्मा स्टारमध्ये. पहिलं ट्रान्झिशन कोणतं दिसतं आपल्याला, सिग्मा टू सिग्मा स्टार. ओके. एखादा अजून कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉन्स पण आहेत. मग असा जो कंपाऊंड आहे त्याच्यावर समजा आपण UV लाईट इन्सिडेंट केला तर पाय इलेक्ट्रॉन्स पण एक्साइट होतील आणि पाय इलेक्ट्रॉन एक्साइट होतील ते कुठे शिफ्ट होतील, पाय स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये. पहिलं ट्रान्झिशन कोणतं बघितलं, सिग्मा टू सिग्मा स्टार. दुसरं कुठलं दिसतंय, पाय टू पाय स्टार. आता हे जे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत मित्रांनो, हे दोन प्रकारचे ट्रान्झिशन दाखवू शकतात. समजा एखादा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये फक्त नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे आणि सिग्मा बॉन्ड आहे. मग नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होऊ शकतो, सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये. एखादा असा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पण आहेत आणि पाय इलेक्ट्रॉन्स पण आहेत. मग अशा वेळेस हा जो आपला नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे तो कोणत्या ऑर्बिटलमध्ये एक्साइट होऊ शकतो, पाय स्टारमध्ये. मग किती प्रकारचे इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन दिसतील आपल्याला, पहिला आहे सिग्मा टू सिग्मा स्टार, दुसरा आहे पाय टू पाय स्टार, तिसरा आहे N टू सिग्मा स्टार आणि चौथा आहे N टू पाय स्टार. आता या चौघं जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे मित्रांनो, या चौघं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन बद्दल आपल्याला आता डिटेल स्टडी करायचं आहे. ओके मित्रांनो, आपण बघतोय सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन. काय याच्याबद्दल आपण लिहिलेलं आहे, इन दिस ट्रान्झिशन an electron from sigma bonding orbital is excited to sigma star antibonding molecular orbital. या प्रकारच्या ट्रान्झिशनमध्ये सिग्मा बॉन्डिंग ऑर्बिटल मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो काय होतो, एक्साइट होतोय आणि कुठे जम्प करतोय, सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये. असं जे ट्रान्झिशन आहे मित्रांनो, हे जे ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनला आपण काय म्हणणार आहोत, सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन म्हणतात. मग आता हे जे सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन आहे हे कुठल्या प्रकारच्या कंपाऊंडमध्ये दिसतील, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सिग्मा बॉन्ड आहे अशा कंपाऊंडमध्येच सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन दिसेल. मग सिग्मा बॉन्ड असलेले कंपाऊंड कुठले आहेत, काय म्हणतात आपण, कंपाऊंड कंटेनिंग सिग्मा बॉन्ड shows this type of transition. The sigma bond, for example, CH3 CH3. आपण असं नॉर्मली कसं लिहितो असतो, CH3 CH3 कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, म्युच्युअल शेअरिंगने तयार करायचं. म्हणजे या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन. ठीक आहे, असं आपण नॉर्मली लिहित असतो. फक्त आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजावं म्हणून आपण हा मॉलिक्यूल जो आहे तो असा घेणार आहोत. ओके मित्रांनो, हा जो मॉलिक्यूल आहे हा आता ग्राउंड स्टेटमध्ये आहे. याच्यावर आपण काय इन्सिडेंट केला आहे, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन्सिडेंट केलं आहे. त्याच्यामुळे कोणती प्रोसेस होणार, सिग्मा इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर एक्साइटेशन कुठे होणार आहे, सिग्मा स्टार. म्हणजे बघा दोन पैकी एक इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटला जातो
आणि एक जो इलेक्ट्रॉन आहे हा एक इलेक्ट्रॉन काय झालाय एक्साइट झालेला आहे आणि हे कोणत्या स्टेटला गेलेला आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल किंवा एक्साइटेड स्टेटला गेलेला आहे. ठीक आहे, याला आपण म्हणणार सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन. मित्रांनो पण हे जे सिग्मा बॉन्ड्स असतात हे अतिशय स्ट्रॉंग बॉन्ड असतात. का? कारण की ते एक्सियल ते कसे असतात, त्या एक्सियल ओव्हरलॅपिंगने नाही तर कोलॅटरल एक्सियल ओव्हरलॅपिंगने ते तयार झालेले असतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत ते टाईटली हेल्ड असतात. टाईटली हेल्ड असल्यामुळे त्यांना एक्साइट करण्यासाठी एनर्जी जास्त लागते. एनर्जी जास्त लागते म्हणून यांचं जे ॲब्सॉर्प्शन आहे मित्रांनो ते कुठे दिसून येतं आपल्याला व्हॅक्यूम UVमध्ये. आपण बघितलं आहे की UVची आपण रेंज काय सांगितली आहे 100 ते 400 नॅनोमीटर. 100 ते 190 काय आहे फार UV किंवा व्हॅक्यूम UV. याच्यामध्ये जास्त जे एनर्जीवाले जे ट्रान्झिशन आहे ते इकडे दिसतात. कमी एनर्जी लागणारे जे एक्सायटेशन्स आहेत किंवा जे सिग्नल्स आहेत ते आपल्याला कुठे दिसतात तर नियर UVमध्ये दिसतात. आपण काय म्हटलं आता की सिग्मा इलेक्ट्रॉन्स हे टाईटली हेल्ड आहे, त्यांना एक्साइट करण्यासाठी एनर्जी जास्त लागते. एनर्जी जास्त लागते म्हणून त्यांचे जे बँड्स आहेत ते कुठे दिसतात तर व्हॅक्यूम UVमध्ये आपल्याला दिसत आहे. ओके, हे झालं पहिलं ट्रान्झिशन. कोणतं आहे सिग्मा टू सिग्मा स्टार. कुठे आढळून होतं ज्याच्यामध्ये फक्त काय आहे सिग्मा बॉन्ड आहे, अशाच ठिकाणी हे ट्रान्झिशन दिसते. आता दुसरं ट्रान्झिशन आपण बघणार आहोत पाय टू पाय स्टार. दुसरं ट्रान्झिशन आपण बघतो मित्रांनो पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन. काय होतं या ट्रान्झिशनमध्ये, इन दिस ट्रान्झिशन an electron from pi bonding orbital is excited to pi star anti-bonding molecular orbital. पाय इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते ग्राउंड स्टेटमधून कोणत्या स्टेटला जाणार आहे पाय स्टार अँटी पाय स्टार एक्सायटेशनला जाणार. हे जे पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन याला आपण काय म्हणणार आहोत पाय टू पाय स्टार इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन किंवा पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन. ठीक आहे मित्रांनो, हे जे पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन आहे हे कुठे दिसून येतं कंपाऊंड कंटेनिंग पाय बॉन्ड. ज्याच्यामध्ये पाय बॉन्ड आहेत असेच कंपाऊंड हे पाय टू पाय ट्रान्झिशन दाखवतात. मग असे कोणते कंपाऊंड आहेत C डबल बॉन्ड C. याच्यात एक सिग्मा बॉन्ड आणि दुसरा कोणता आहे पाय बॉन्ड. C ट्रिपल बॉन्ड C याच्यामध्ये 2 पाय बॉन्ड्स आहेत, एक सिग्मा बॉन्ड आहे. C ट्रिपल बॉन्ड आहे याच्यामध्ये पण काय आहे पाय बॉन्ड. C डबल बॉन्ड O याच्यामध्ये पण काय आहे मित्रांनो पाय बॉन्ड आहे. मग हे जे कंपाऊंड्स आहेत हे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये फंक्शन ग्रुप्स आहेत ते काय दाखवणार आहेत पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन दाखवते. ठीक आहे बघा CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, एक कोणता बॉन्ड आहे पाय बॉन्ड आणि दुसरा कोणता आहे सिग्मा बॉन्ड. पाय बॉन्ड लॅटरल ओव्हरलॅपिंग तयार होतो. ओके, आणि सिग्मा बॉन्ड एक्सियल ओव्हरलॅपिंग तयार असतो. ओके, मग आता हे जे हे आपण साध्या पद्धतीने असं दाखवणार. याच्यावर आपण आता काय इन्सिडेंट करणार आहोत मित्रांनो अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन्सिडेंट करणार. याच्यावर कोणती प्रोसेस घडणार आहे पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन. याच्यातला एक पाय इलेक्ट्रॉन हा कुठे जाणार आहे एक्साइटेड स्टेट मध्ये जाणार आहे. एक इलेक्ट्रॉन जो ग्राउंड स्टेटला होता तो एक इलेक्ट्रॉन वरती शिफ्ट होऊन कुठे गेलेला आहे एक्साइटेड स्टेटला गेला आहे. हे जे इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग झालं आहे याला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन. मित्रांनो आपण आताच म्हटलं की पाय बॉन्ड जे आहेत ते वीक आहेत, त्यामुळे पाय इलेक्ट्रॉन्स हे वीकली हेल्ड असतात. वीकली हेल्ड आहेत म्हणजे त्यांना एक्साइट करण्यासाठी एनर्जी आपल्याला कमी लागते. स्ट्रॉंगली हेल्ड असेल तर त्यांना एक्साइट करण्यासाठी एनर्जी जास्त लागते. आपण मागे बघितलं की सिग्मा इलेक्ट्रॉन्स कसे टाईटली हेल्ड आहेत त्यामुळे त्यांना एक्साइट करण्यासाठी एनर्जी जास्त लागते. त्यामुळे त्यांची जी काय बँड्स आहेत ते आपल्याला कुठे दिसतात व्हॅक्यूम UVमध्ये दिसतात. पण हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत मित्रांनो हे पाय इलेक्ट्रॉन्स वीकली हेल्ड असल्यामुळे त्यांना एक्साइट करण्यासाठी एनर्जी आपल्याला कमी लागते म्हणून त्यांचे बँड्स हे आपल्याला कुठे दिसतात तर
नियर UV रिजनमध्ये दिसत आहे, त्यांना कमी एनर्जी लागते म्हणून त्यांचे बँड्स आपल्याला कुठे दिसत आहे, नियर UV रिजनमध्ये दिसत आहे. ओके, सो फ्रेंड, दिस इज ऑल अबाउट पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन. आता आपल्याला बघायचं आहे N टू सिग्मा स्टार आणि N टू पाय स्टार. आपण सुरुवातीला बघूया N टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन, तिसऱ्या प्रकारचं ट्रान्झिशन आहे. मित्रांनो, तिसरं ट्रान्झिशन आहे N टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन. N म्हणजे काय, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. काय होतं या ट्रान्झिशनमध्ये, इन दिस ट्रान्झिशन an electron from non-bonding electron, your non-bonding orbital, your non-bonding electron pair of heteroatom is excited to sigma star anti-bonding orbital. या प्रकारच्या ट्रान्झिशनमध्ये काय होतं मित्रांनो, जे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असतात किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ज्या बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही त्यांना नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणतात, आणि जेव्हा बॉन्डिंगमध्ये सहभाग घेतात त्यांना आपण कोणते इलेक्ट्रॉन्स म्हणणार आहोत, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन सहसा कशावर असतात, तर हेटेरोएटम, नायट्रोजनवर असतात, ऑक्सिजनवर असतात, हायड्रोजन्सवर असतात किंवा सल्फरवर पण असतात. ठीक आहे. मग असे जे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावर समजा आपण UV लाईट पेनिट्रेट केला तर ते नॉन बॉन्डिंग त्या पेअरवरून कुठे शिफ्ट होणार आहे, सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. बघा काय म्हटलं आपण, दिस ट्रान्झिशन ऑकर्स इन अ कंपाऊंड कंटेनिंग सिंगल बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हेटेरोएटम. म्हणजे बघा एक्झाम्पल काय घेतलं आपण, CO म्हणजे बघा असं एक्झाम्पल काय, CH3OH. त्याच्यानंतर CH एक्झाम्पल काय होतं आपण, CH3Cl. ठीक आहे. आता या ठिकाणी कुठला बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड आहे, आणि ऑक्सिजनवर काय मित्रांनो, लोन पेअर आहे, त्याला नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणणार. अशा प्रकारच्या कंपाऊंडवर समजा आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन त्या टाकले आपण, तर इथं कुठलं ट्रान्झिशन दिसणार आहे, N टू सिग्मा स्टार. म्हणजे हे जे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे त्याच्यापैकी एक इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होणार आहे, एक्साइटेड सिग्मा स्टार ऑर्बिटल मध्ये. बघा हा इलेक्ट्रॉन जो इथे होता हा इथून वरती एक्साइट झाला, याला आपण काय म्हणणार आहोत, N टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन. ठीक आहे. याला सुद्धा मित्रांनो एनर्जी जास्त लागते. का, कारण की सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे याला सिग्मा टू सिग्मा स्टारपेक्षा कमी एनर्जी लागते. पण याचा सुद्धा बँड जो आहे तो हा आपल्याला नियर अबाउट व्हॅक्यूम रिजनमध्येच मिळत असतो. ठीक आहे. हे झालं थर्ड ट्रान्झिशन N टू सिग्मा स्टार. शेवटचं ट्रान्झिशन आहे N टू पाय स्टार ट्रान्झिशन. शेवटचं ट्रान्झिशन आहे N टू पाय स्टार. इन दिस ट्रान्झिशन an electron from non-bonding electron pair of heteroatom is excited to pi star anti-bonding orbital. ओके. या ठिकाणी जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होणार, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होणार आहे, पाय स्टार अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. कुठले कंपाऊंड दाखवतात अशा प्रकारचं ट्रान्झिशन, दिस ट्रान्झिशन ऑकर्स इन अ कंपाऊंड कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड. आता मल्टिपल बॉन्ड्स म्हणजे एक तर C डबल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C डबल बॉन्ड O अशा पद्धतीने. बघा आता मोस्टली ऑक्सिजनवर काय आहे, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. ऑक्सिजनवर काय आहे, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे. C डबल बॉन्ड O, ऑक्सिजनवर काय मित्रांनो, लोन पेअर. आता हे ग्राउंड स्टेटला आहे. समजा आता याच्यावर आपण UV लाईट पेनिट्रेट केला, हे जे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे ते एक्साइट होऊन कुठे जाणार आहे, पाय स्टार अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये, N टू पाय स्टार. आपण बघू शकता एक इलेक्ट्रॉन प्रमोट होऊन कुठे गेलेला आहे, पाय स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये. ओके. सो अशा पद्धतीने हे 4 इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होत असतात. मित्रांनो याला सुद्धा एनर्जी कमी लागते. आता आपण याचं एनर्जी ट्रेंड बघू. सगळ्यात जास्त एनर्जी कोणाला लागते मित्रांनो,
सिग्मा टू सिग्मा स्टार सिंगल बॉन्ड असतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन एक्साइट करण्यासाठी एनर्जी लागते, म्हणून ते आपल्याला कुठे दिसतात, व्हॅक्यूम रिजन दिसतात, व्हॅक्यूम. याच्यापेक्षा कमी एनर्जी आपल्याला लागते N2 सिग्मा स्टार. ओके, याच्यापेक्षा कमी एनर्जी लागते पाय टू पाय स्टार, आणि सगळ्यात कमी एनर्जी लागते मित्रांनो N2 पाय स्टार. हे जे दोन ट्रान्झिशन आहेत पाय टू पाय स्टार आणि N2 पाय स्टार, हे आपल्याला दिसत आहे नियर UV रिजन मध्ये, आणि हे जे दोन आहेत कुठे दिसत आहे, व्हॅक्यूम UV रिजन मध्ये दिसत आहे. ओके, सो मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन एक्सायटेशन बघितलेले आहेत, त्यांचे एनर्जीची ऑर्डर पण बघितले आहे. उद्या आपण अजून दुसऱ्या ज्या पुढच्या बेसिक टर्म्स आहेत UV स्पेक्ट्रोस्कोपीच्या त्याच्याबद्दल चर्चा करू. थँक्यू.